ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताबाईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताबाईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आज दिनांक 8 मार्च महिला दिन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजही मुलींना समाजात जन्म देताना विचार केला जातो. मुलींचा तिरस्कार केला जातो. समाजाला बहीण हवी, आत्या हवी, मावशी हवी, बायको हवी. मला प्रश्न पडतो की मुलगी का हवी नको हेच कळत नाही. आजही महिलांचा अपमान केला जातो. अशा भेदभाव करणाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की मुलगी कोणाची तरी बहीण किंवा मुलगीच आहे. धन्यवाद.